सकाळच्या वेळेस पनवेल एस टी स्टँडमधला नजारा बघा, प्रवाशांची लगबग असते. चला फायनली उतरलोय गावात. गाडी घोड्याचा प्रॉब्लेम होतं, मंदिर बंद आहे, खाडी नसली म्हणून टाइमपास. आणि सलाम ते ढिंका कुठं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला बोललेलो की मी लवकरच जाणार आहे कोकणातल्या गावी, तर आज चाललेलो आहे. आणि याच्या अगोदर तुम्ही प्रवास बघितले असतील माझे रात्रानी गाडीने. आमच्या गावाकडे प्रायव्हेट गाड्या सुटतात, आठवड्यातून 2 गाड्या असतात, दोन दिवसाला असतात, पण दर दिवशी नसतात. आज मी मधल्या दिवशी चाललो आहे, एस टीने चाललं आहे. एस टी महामंडळाच्या बसने चाललेलं आहे आपल्या लालपरीने. तर बोरवलीवरून गाडी सुटते, ती बोरवली बोरथड दापोलीतलं गाव आहे, तर ती गाडी आमच्या गावाकडून जाते. तर त्या गाडीने मी चाललेलो आहे. तर प्रवास तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सीट काय तिकीट वगैरे काढलेली नाही मी, तर दरवेळेस काढतो पण ह्यावेळेस नाही काढलं, कारण की असं फिक्स नव्हतं आज जायचं उद्या यायचं, असा दिवस फिक्स नव्हता. पण आज चाललो आहे, तर मग चला तुम्हाला बघायला मिळेल प्रवास लालपरीचा. बऱ्याच दिवसानंतरचा तुमच्या सगळ्या आठवणी असतील, तुम्हाला छान वाटेल हा व्हिडिओ बघायला. आणि गावाकडच्या पण सगळं, आणि तुम्हाला आता बऱ्याच जणांना प्रतीक्षा होती ना की गावाकडच्या त्याचा व्हिडिओज आम्हाला जास्त बघायला आवडतात, तर ती पण तुमची पूर्ण होणार आहे इच्छा. तर मी चाललेलं आहे, बाकी सगळे इकडेच असणार आहेत, आई कारण गावी गेले पुढे. सो चला आता निघतोय, सकाळची वेळ आहे, लवकर उठलोय, बॅगा वगैरे भरल्यात आणि निघायची तयारी. चलो 1 2 3 आहेत, ही तिसरी बॅग एक्स्ट्रा अशीच सहज झाले, कारण काय सामान जास्त झाले ना. ह्याच्यामध्ये कसं भाज्या वगैरे वेगळ्या ठेवल्यात मी पिशवीमध्ये, खराब होते म्हणून. तर चला आता निघते हे घेऊन. आणि मला सोडायला येतो अन्नाच, स्कूटीवरती चाललोय कारण मी एकटं चाललोय ना. तर चलो निघूया. अंजू प्रज्ञू झोपलेले आहेत, त्यांना माहिती आहे पप्पा चाललेत गावी. तर काल रात्री पद्मू तर अगदी उशिरापर्यंत 12:30 1 वाजेपर्यंत जागा होता, आणि मला तर झोपायला 1:30 वाजले, कारण सगळी कामं असतात ती पटवून द्यावं लागतात तिकडची. आणि सकाळी परत मी उठलो 5:30 वाजता. तर आता वाजलेत 8, 8:15पर्यंत गाडी येते स्टँडला, तर पटकन निघायला पाहिजे. बाय बाय, जा सांभाळून. होय, फोन करून बसलो लगेच. चला एरियामध्ये निघताना सकाळचं एकदम थंड गार, एकदम थंडी पडले, मस्त गार गार वाटतंय. पनवेल एस टी स्टँडचा परिसर आहे. सकाळ सकाळ सगळ्या प्रवासांची धावपळ असते, आणि मस्त सूर्याची कोवळी कोवळी किरणं. आणि पोचलेलो आहे स्टँडमध्ये. तर बघूया गाडीची जरा इन्क्वायरी करूया, गेले की नाही गेले काय. बघा एस टी स्टँड, इन्क्वायरी काउंटर आलं आहे, आणि विचारते बघूया काय म्हणते. 8:15 येते. 8:15 येते ना, 8:15 येते. आता 5-10 मिनटं आहेत, तोपर्यंत वेट करूया. हा पूर्ण स्टँडचा परिसर इकडे बघा. सकाळच्या वेळेस स्टँडच्या परिसरातलं वातावरण कसं आहे. सकाळ सकाळ प्रवासांची लगबग असं जायची. पनवेल पेन इकडे पनवेल महाट लागले, आणि इकडे ही पुरण अलिबाग. बोरवली बोरथडकडे आले आपले. फुल आहे वाटी खाली आंबोली जायचं. अण्णा सोडून गेलात ना मला, आणि गाडी सुटायचं टायमिंग बरोबर बघा. काल पण ह्याच टायमाला आलेली 8:15 वाजले. आणि बोरथड बोरवली गाडी, एक बॅग पुढे ठेवले, बाकीच्या बॅगा पाठी ठेवल्यात मी सगळ्या. पूर्ण गाडी पाठी आहे ना अशी खालीच आहे, पण सगळ्यांनी विंडो सीट पकडल्यात. तर मग पुढे खाली होती, तर मग पुढे आलो. चला वाटलं खाली बरोबर. प्रवास सुरू झाला आहे, आणि गाडी एकदम सुसाट आहे, म्हणजे गाडी टायमात पण आहे, त्यामुळे टायमात पोहोचेल. नाही तर बोरथड गाडी ना कधी पण लेटच होते, तर यावेळेस लवकर आले, त्यामुळे बरं वाटतं. आणि पुढे बसून प्रवास बऱ्याच दिवसानंतर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण अनुभव घ्यायला मिळेल, आणि खूप छान वाटतं. सकाळच्या वेळेस थंडगार वातावरण, आणि इकडचे जे ड्रायव्हर आहेत ते पण चांगले आहेत, जॉली आहेत. म्हणजे आईचा फोन आलेला, विचार होती कुठे बोलला, म्हटलं गाडी पकडले, आणि आमची गाडी 2:30 वाजतापर्यंत पोहोचते.
स्टारच्या स्टॉपवरती आपण ताऱ्यामध्ये उतरू. कर्नाळा पक्षी अभयारण्य लागते आता आणि मस्त गावचा फील सुरू झाला इकडे. कर्नाळा पक्षी अभयारण्य इकडे माकडं खूप असतात वरती साईडला. वाजलेले आहेत 9 बरोबर आणि पेनमध्ये गाडी आले. पेनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिली जुनी आठवण म्हणजे रामवाडीला आपण गाडी जाते. तिकडे नाश्ता पाणी चहा वगैरे होतो. सगळ्यात पहिलं रिपोर्टिंग रामवाडी. चला 5-10 मिनटं 5 मिनटं ना फक्त 5 मिनटं. कोणाला वॉशरूमला जायचं तर जाऊ शकतात. 5 मिनटासाठी फक्त गाडी थांबते रिपोर्टिंग करायला. इकडे या साईडला फक्त CNG पंप होतं आहे. हे काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि हा जरा डेव्हलप होतो आहे. आता बऱ्याच वेळेस बोलायचं ना, इकडे जरा डेव्हलपमेंट व्हायची गरज आहे. तर हा खाली जरा एकदा कॉन्क्रिटिकल झालं की आणखी मस्त वाटेल. इकडे छान वडापाव मस्त मिळतो आणि कांदा पोहे काकी म्हटलं कांदा पोहे मस्त मिळते. मस्त रामवाडीचे आपले कांदे पोहे आणि हा परिसर इकडचा या नाश्ता करायला. आणि इकडे झुणका भाकर मिळते, वडापाव चांगला मिळतो. अनाउन्समेंट चालू असते कंटिन्यू रामवाडीला की तुम्हाला बरोबर समजणार. तर चला जरा गाडीत जाऊन खाऊया, कारण काय टेन्शन नको, पण तिकडे बसून खाल्लेलं बरं निवांत. हे कंडक्टर दादा आहेत. दादा तुम्ही कुठले? मंडणगड. म्हणजे प्रॉपर तुमचं गाव कुठे आहे? अकोला. अकोल्याचे. ते ड्रायव्हर दादा आहेत ना, ते याचे परभणीचे ना? परभणीचे. तर बघा तिकडचे सगळे आपले मराठवाड्यातले वेळी काही कर्मचारी आपल्या कोकणामध्ये काम करतात एस टीसाठी. मला असं भरपूर जण भेटतात ना, जे बरेच कर्मचारी एस टीचे आपले कोकणामध्ये आहेत त्यांची सर्व्हिस. काकांचं एक म्हणणं आहे. काका तुम्ही कुठल्या गावचे? कोथेरी. कोथेरी गाव. त्यांचं एक म्हणणं आहे, ते जरा बोलले की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवा. काय काका म्हणता तुम्ही? ते असं आहे की बोरली महाड ते बोरली गाड्या ज्या होत्या त्याच्यातून आता मधल्याच कमी केलेले. सकाळी एवढ्या लवकर सुटतात की 4:30, 4:45, 5, 5:15, 5:30 पर्यंत 15-15 मिनिटांनी गाडी सुटते. मधला एवढा गॅप आहे की त्याच्यानंतर गाड्याच नाहीत महाड गाड्या. म्हणजे गाड्या जास्त वाढवायचं मला असं वाटतं. गाड्या होत्या त्यातून कमी केल्या आणि जास्तीत पनवेलपर्यंत सोडल्या जातात. महाड ते पनवेल. महाडच्या गाड्या जास्त आहेत. हां का? कधी ड्रायव्हरना पुढे त्रास नको ट्रॅफिक. म्हणजे बोरपर्यंत पूर्वी गाड्या होत्या ते कमी करून महाड पनवेलपर्यंत केल्या केले आहेत. शिवतरगड हा ठाणे गाडी आली. त्याला आम्ही निघतो आता. ते मुंबई गुहागर गाडी आली बघा. इंदापूरला आहे रिपोर्टिंग, मानगावला आहे, नंतर गोरेगाव. आणि गोरेगावला गाडी नाश्ता पाणी करत थांबते, कारण तेव्हा ऑलमोस्ट दुपार झालेली असते ना, त्याच्यामुळे. परत एकदा हायवेला लागलं आहे. मुंबई गोवा हायवेचा रस्ता इथपर्यंत चांगला आहे. हॅलो बदुडी, पप्पा कुठे गेले? गावाला चालले. तू झोपला होता? तू झोपला होता तू? हां पेनला बोलतोय, पेनला. वडखडमधली जुनी दुकानं आजकाल बहुतेक गाड्या वर्षा ब्रिजने येतात. तर ही गाडी आहे ना, बोरखड बरोली गाडी खास करून वडखडमधल्या गावात नाही येते, म्हणून ती ब्रिजवरून जात नाही, ब्रिजच्या खालून येते. तर आता इकडे स्टॉप आहे आपला जुना वडखडचा नाका. इकडची हॉटेल्स आता खूप कमी गर्दी असते. त्याच्यापूर्वी नाश्ता फिक्स असायचा, प्रायव्हेट गाडीवाले इकडे उतरायचे. रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. सिंगल लेन झालेली आहे एका साईडला काम, आणि मध्ये एका साईडला रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाड्या पूर्ण अशा ट्राफिक झालं इकडे थोडं. पण एक साईडला सिंगल लेन पूर्ण चांगला झाला आहे. आता हा पण सुरू होईल काही दिवसात. वाकण आलं. वाकण पाली खोपोली जायला इथून फाटा आहे. अगदी पुण्यात जायला पण इथून रस्ता आहे. आणि इकडे मग पॅसेंजर काही उतरतात.
मुंबई गोवा हायवेला एकदा ॲक्सिडेंट बघायला मिळतो. तिकडे पण रात्री झालाय बहुतेक. पूर्ण गाडी तसं पूर्ण समोरचा इंजिन वगैरे सगळे एका साईडला झालं आहे. मानगाव बस स्थानकमध्ये आणि बरोबर 11 वाजलेले आहे. 2 तासानंतर गाडी पोचलेली आहे मानगाव. 9 वाजता गाडी आपली रामवाडीला होती. ऑलमोस्ट गाडी खाली होती, पूर्ण भरलेली गाडी. उतरतात लोक. बघूया. मानगाव बस स्थानकमध्ये पण कंटिन्यू वर्दळ असते, कारण खूप साऱ्या गाड्या रिपोर्टिंग करायला येतात महाडच्या वगैरे. अगदी पुढे कोकणात जाणार आहे सगळ्या. तर इकडे खास करून तुम्हाला मानगावला काकडी फेमस आहे. काकडी, उसाचा रस आणि आलेपाक. पाठीमागे ते ओरडतात, तिकडे आतमध्ये पण येतात. मी आज पुढे बसलो आहे. एस टीने प्रवास करताना हात केलेला वेगळा असतो. 5 मिनिटात लगेच गाडी निघते मला रिटर्न. पुढचा प्रवास आता आमच्या इथून लोणेरेच्यातून गाडीचा रूट चेंज होईल. मुंबई गोवा हायवे सोडणार आणि गाडी आमची आमच्या गावच्या रूटला लागणार. मानगाव सोडत आहे. मानगावचे कोणी सबस्क्रायबर असतील कमेंट करून जरूर सांगा. एस टी आवडण्याची नवीन बस आहे. श्रीवर्धन हरेश्वर जायला एक नंबर रस्ता आहे. मला उतरलो आहे आम्ही आता गोरेगावला. गोरेगावचं हे स्टँड. 10 मिनटं गाडी थांबणार आहे, पण इथे कॉलेजची मुलं भरपूर सारी गर्दी आणि गाडी परत पॅक होणार आहे. कारण हा टायमिंग आहे कॉलेजचा जायचा मुलांच्या वगैरे स्कूलला वगैरे. तर गर्दी असते. जाऊया. चाळोबा, श्री चाळोबा एस टी कॅन्टीन फेमस. पहिला फ्रेश होऊन येऊया. काय बोलताय? बरं ना. हे कॅन्टीन आहे फेमस इकडचं, चाळोबा कॅन्टीन. आणि हे फेमस ठिकाण आहे इकडे. आमची वेळाच गाडी रात्री सुट्टे ती म्हणा किंवा उत्तमर गाडी म्हणा किंवा आता ही बोरथड गाडी आमचा रूट आहे. तर ह्या कॅन्टीनला खास करून यायचं, नाश्ता करायचा, मग पुढे जायचं. तर सर्रास एस टी प्रवास इकडे येतात आणि नाश्ता करतात. खूप जुनी कॅन्टीन आहे ही. आणि बघा इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे अशी. आणि मी ऑर्डर केलेला मेदू वडा छान मिळते इकडे. बाकी बरेच पदार्थ असतात. खास करून काय काय मिळतं, मिसळ पाव, डोसा, इवन व्हेज थाळी पण मिळते. व्हेज थाळी पण मिळते. आणि इकडे काका आहेत. काका तुम्ही कुठल्या गावचे हो? मंडणगड. तुमच्याच गावचं हो, पण गाव कुठलं? ते दुतरोल. दुतरोलीचे. मंडणगडच्या अगोदर गाव लागतं ते. जस्ट मंडणगडमध्येच पडतं ते पण. चला नाश्ता झाला आहे आणि इकडची खास आलेपाक घेतले. आलेपाक. चला बसूया गाडीत. कारण काय बघूया सीटमध्ये मी कोण बसलाय बिसलाय काय. कारण काय मंडणगडला आणि आमच्या इकडे ना असे मध्ये लोकल पॅसेंजर चढतात आणि पूर्ण जे काही मुंबईवरून आले असतात मंडळी त्यांचे सीटा घेऊन टाकतात. बघूया. ऑलमोस्ट फुल झाली गाडी पण आता. रेडी पण एकदम बेस्ट. एकदम यू आकारात. आणि इकडे रस्ता रुंदीकरणाचं काम पण सुरू आहे. हा रस्ता खूपच छान आहे. पण प्रवास करायला खूप मस्त वाटतो. हा छोटासा घाट सेक्शन आहे पण खूप मस्त वाटतं. गाडी आता आमची मंडणगड आगारमध्ये आलेली आहे. आगारमध्ये गाड्या नाही. इकडे कंडक्टर आणि ड्रायव्हर दादा ते चेंज होतात इकडे या गाडीचे. आणि इकडचे नंतर दुसरे येतात. तर आता इकडे गाडी तशी आतमध्ये सीटा आहेत बरेच जण. कारण मधल्या दिवसात पण गर्दी आहे. मध्ये चढतात लोकल पॅसेंजर असतात. तर आता यांची ड्युटी इकडे चेंज झाली. तर ड्रायव्हर चेंज होणार. ते आहे आगार इकडे आमचं मंडणगड आगार. स्टँड वेगळा, आगार वेगळा. तिकीट आहे 255 रुपये आमच्या गावापर्यंत.
काही जणांना प्रश्न असतो ना तुमच्या गावची तिकीट किती आहे. 255 रुपये तिकीट आहे. आणि आजकाल ते प्रायव्हेट गाड्या झाल्या, नाहीतर सगळे लोक पूर्वी ST महामंडळाच्या बसनेच प्रवास करायचे. जेव्हा बाबांसोबत आम्ही मुंबईला यायचो ना तेव्हा त्या ST बसनेच प्रवास करायचो. यायला जायला STच आपली होती सर्वसामान्यांची सगळ्यांची. पण प्रवास करताना चांगलं वाटतं. ठीक आहे, STच्या काही सुविधा अजून थोड्याशा अपडेट व्हायला पाहिजे. अपग्रेड ते काय होत राहणार आहे, गव्हर्नमेंटचं आहे सगळं. पूर्ण पॅक होणार गाडी परत. या गाडीचा टायमिंगच असं आहे. लोकल स्थानिक मंडळींसाठी खास करून गाडी बऱ्याच जणांना बरी पडते. कॉलेजची मुलं, बाजाराला आलेली माणसं, गाडी थांबणार नाही जास्त, इथे लगेच रिपोर्ट करून निघणार आहे. पण फुल स्टँडिंग असणार आता ही गाडी खाली जाईपर्यंत. आणि देवाऱ्याला बसल्या आता. आणि आईचा का फोन लागत नाही कारण रेंज गेले गावची BSNLची. कारण बहुतेक मला छत्तीसगडला उतरायला लागेल. OT नाही आहे आणि ओडीवाला पण नाही आहे. बघूया आता छत्तीसगडला उतरू. ST गेले तर आमची गाडी. हो जरा या लवकर, टायमात भेटलीच माणसा. ST गेल्यानंतर आमच्याकडे पर्याय नसतो. मग नशीब गावातली गाडी भेटले, रेंज पण गेले, भेटतच नव्हती गाडी. 15-20 मिनिटं गेले याच्यामध्ये. बॅग घेऊन चला आता घरी. हा गावचा नजारा. चला फायनली उतरलंय गावात. 2:15 झालेत. 2:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे. दुरोडी गाडी येते 2:30 वाजेपर्यंत. तर अशा या सकाळच्या गाडीने दुपारी पोचायला असं खूप कमी येतात. आम्ही पहिले यायचे. तर प्रायव्हेट गाडी रात्री बसलो की सकाळी घरी. प्रवास पण वाटत आहे ना काय, असा प्रवास वाटतं दिवसात झाला केलाय. चला. हो आई, हो बरं आहे. तू बरं आहे ना. आई भेटलेली आहे. आई गेली बंदरावर. आई गेलेली बंदरावर आणायला मला. होडीवाचं ठिकाण नाही आणि तारा पण नव्हता. तारा उशिरावर आहे. तर आता घरी पोहोचूया पहिलं. गावाला शांत सगळं आहे. गावाला अशी माणसं न्यायला येतात आपल्याला गाडीजवळ. खास करून असं दुपारच्या गाडीने आलो की सकाळची गाडी आमच्या गावातली जास्त ती येते इथे. पण आज मी पलीकडे येणार होतो, नंतर डिसिजन चेंज केला. म्हटलं इकडे जाऊया, छत्तीसगडला उतरूया. नाही पण तिथे छत्तीसगडला उतरलो ना, गाडी पण होती तिथे. गावाकडे BSNLची रेंज म्हटलं की लय लफडा. रेंजमुळे माणसांचे चुकामक पण होते आणि खोळंबा होतो, सगळ्या गोष्टी होतात. पण फायनली पोचलोय. आणि आमची गुगल मांडीला काही गुगल मांडीला आज एक सेट नाही झाली, आता होईल आई. हो हो बरेच सगळी तीच बोललेली. तारा उतर मला म्हणतो, मी अंदाज लावला बरोबर तारा कोण असणार नाही, तारा पण नसेल अजून. तारा टाइम आहे. चला फायनली पोचलोय. वाजलेत बरोबर 2:30 वाजता पोचलोय डॉट. आणि आता जरा मस्त थंड पाणी पिऊन, खूप ऊन पडलंय गावाकडे. आणि आलं एक तसं आले शेफ्टी घेऊन आली. शेफ्टी घेऊन आली. शेफ्टा वर करते. गुंडी गर्ल बस कशी कॅमेऱ्याला करताय. गुंडी गर्ल भेटले आणि प्रांजू बघून खुश होणार आहे व्हिडिओमध्ये. प्रांजूची खास एकदम माहिती मैत्रीण वधूची पण. शेफ्टावर बोरवली गाडी आमची, बोरतलची बोरवडी गाडी. आणि ह्या गाडीने कधी कधी इथे असतं. मी खूप अगोदर आलोय. आता एकदा आई मला न्यायलेले बघा, ते रात्रीने बसले, सकाळच्या गाडी आलो. ते प्रवासाचे सगळे अनुभव असतात. पण येताना शूट भरपूर झाला आहे, कारण प्रवासात दाखवण्यासारखं बघण्यासारखं अनुभव भरपूर असतात ना. तर नंतर मग खूप सारे शूट झालेले. आणि देवारेला पण
आलो तेव्हा उतरलं असतं तरी आमच्या गावातली माणसं भेटली असते, कारण गेलेली बाजाराला, पण ते कसं फोन नसल्यामुळे नाही संपर्क झाला. तर आता मस्त फ्रेश होऊया, थंडगार पाणी पिऊया, कारण गावच्या घरातलं पाणी एकदम थंडगार असतं एकदम. बघू ती दादा आला काय रे वहिनीला इतर काय मग मान गावला आता का नजर काढता येईल, नजर अशी आल्या गेल्याची अजून काय असे असतं, पद्धत आहे गावाकडे. तर मुलं वगैरे असले की त्यांची पण आई काढत असते, गावची माणसांची पद्धत आहे. चला आता नंतर आपण पहिला तर दुपारची वेळ जेवायचाच टाइम झाला नाही. हो जेवायचा टाइम झाला. बरोबर गाडी कशी उशिरा येते, उशिरा येते एकदम. 2:30चा टायमिंग आहे तिकडे यायचं. सगळ्यात पहिला मला पाणी दे. नाही भेटला यायला की मग काय गाडी घोडा, तर आमच्या इकडं गाडी घोड्याचा प्रॉब्लेम होतं. मंदिर बंदर आहे, खाडी नसली म्हणून टाइमपास. आणि सलामची ढिंका कुठं आता सलाम झालाय सध्या, बाद झालाय. बाद झालाय त्याला बाद तू बाद करायचा काच करतो तो, त्याच्यामुळे तो नाही सध्या, म्हणजे आमच्याकडे ठरवलेली असते त्याला, तो नाही येत. म्हणून तर जास्त करून अशा आम्हाला गाडी नाही लागतं, प्रायव्हेट गाडीने वगैरे. असं खूप व्याप जास्त होतो, घरच्यांची पण धावपळ होती. इथे गाडी आली की आपलं सकाळी गेलो घरी आलो. जणी आई गेलेली केळशीला, बघा जणी आई आवाज येते. तुम्ही तिकडे अडकलात ना, पलीकडे अडकलेले ना तिकडे बारीक तर बोलताय, ते दिसत नाही काय. मग बेस ना आमची जणी आहे. हो बरेच पोरं सगळी सगळी विचारपूस करतात. वर्षा पण बरी आहे बोलतो, जणी आहे काय विचारेल मला, आली नाही अशा अशी बोलत. जणी आहे अडकवलेली पलीकडे, होडीवर ठिकाण नाही. तारा झाला काय, तारा झाला आता 1 तासाने तारा होतो. हा काय फवा कुठे गेलो की कशाला, मिरच्या कुठे आहे मग? मिरच्या नाही गेलेल्या, आता सध्या मिरच्याचा सीझन सुरू झाला आहे. आता पूर्वी आहे पण ह्या टायमाला घरी बनवायचं ना इकडे. आता आम्ही मुंबईवरूनच आणतो, म्हणजे बनवतो पनवेलला आम्ही सगळं. आता कसं आपलं ते व्यवसाय सुरू केला आहे त्याच्यामुळे, नाहीतर आम्ही गावी पहिला मस्त मिरच्या बनवायचो. जसे व्हिडिओ आपले जुने आहेत बघा कसे बनवायचे होते, तसे मुंबईला पण व्हिडिओ केला आम्ही कसे मिरच्या बनवत होते. या चाय पियाला मस्त फ्रेश झालोय, आणि दुपारची चाय अर्धा कप चाय दिले नाही, म्हटलं पी जरा बरं वाटेल जरा तरी येईल, कारण प्रवास झालेला असतो ना, तरी दगदग असतेच थोडी तरी. त्याच्यामुळे गावचा पहिला चहा प्यायचा, नंतर पुढचं सगळं कार्यक्रम सुरू होईल. तर आता मी आता बऱ्यापैकी असणार आहे गावाकडे, म्हणजे सगळं काम होऊन सगळं थांबेन सध्या. तुम्हाला गावाकडचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला मिळतील. जरी आहे कशी आहेस? बरं आहे मी, तब्येत पाणी चांगली आहे, ठणठणीत ना? तुझी मैत्रीण बोलीस ना लवकर पाठव, मग तिला पाठवली लवकर. मग मी यायच्या अगोदर तिला मी गेलो लगेच पाठवली की नाही, मग तुला पण बरं आहे ना. मग आमच्या गावाकडे वाघ पिसारलाय बोलतात, लय डेंजर. दरवर्षीची कुई असतं, पण ह्या टायमाला खरोखर बघितलंय. आणि गावातले 1-2 वासरं पण इकडे नाही, शेळी बकऱ्या ना, बकऱ्यांमध्ये अटॅक केलेला. आणि आमची एक ताईच आहे जो तिला पण दिसला होता, प्रत्यक्षात घाबरली होती. हा डेंजर आहे, रानात जाणं म्हणजे मुश्किल आहे. तर मंडळी आता ही व्हिडिओ एंड करायची वेळ आहे. घरी पोचल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं. आता वर्षाला फोन पण केलेला, तिला सांगितलं की पोचलोय, आणि त्यांना आता ते निश्चिंत असतील, म्हणजे आपल्या घरातलं कोणी जेव्हा प्रवासात जात असतो तेव्हा तो घरी त्या ठिकाणी पोचला की एक समाधान मिळतं. आणि हा बाबा ते पण त्यांची चिंता दूर होते, तर ते सांगितलं आहे. आणि आत्ता पुढचं रुटीन सुरू होईल. आत्तानंतर दुपारच्या वेळेस रेस्ट करणार आहे, आता कुठेच जाणार नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर रेस्ट करायचं, संध्याकाळी बघू कुठेतरी शेतावर वगैरे जाऊ. आणि आई काही ना काहीतरी कामात व्यस्त असते गावाला आल्यानंतर, पण दुपारच्या वेळेस माणसं घरीच येतात. सकाळी येतात कवळ्या उन्हामध्ये काम करून, नंतर दुपारी घरी येतात, नंतर परत 3-4 वाजता कुठे शेतावरती काय काम छोटं मोठं असेल ते करायला. तर ते आता सुरू होणार आहे. आता माझी गावची लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल, आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नक्की शेअर करेन. आपली मंडळी जी काय आहेत, जी गावाकडचे व्हिडिओज जास्त आवडीने बघतात, त्यांच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईन. तुम्ही छान छान प्रतिक्रिया करा. तुम्हाला हाचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला, लालपरीने प्रवास केला. रस्ता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे, कुठेच आता खड्डे जास्त नाही आहेत. वाकणला थोडासा फक्त कच्चा रस्ता आहे, तो पण 1-2 किलोमीटरच असेल फक्त. तो ऑलमोस्ट रस्ता आहे, 1 साईड तरी चांगला झालेला आहे. जाताना थोडासा आहे, पण ते एका सिंगल लाईनवरतीच 2-2 लाईनच्या गाड्या चालवतात, जाणाऱ्या येणार आहे. त्यामुळे काय वाटत नाही, प्रवास एकदम कम्फर्टेबल झाला. पुढे सीट मिळाली, आणि पुढचे तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल असतील गाडीतल्या प्रवासाचे. खूप व्हिडिओ मोठा तसा शूट केलेला आहे, पण तो तुमच्यापर्यंत किती बनवून येतो ते माहीत नाही, तो तुम्हाला समजा फायनल मिळेल तेव्हा. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. तुमच्या काही आठवणी असतील
STच्या आपल्या लालपरीच्या प्रवासाच्या त्या पण कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळेमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, थँक्यू.